तुमची एंट्रीच राजकारणामध्ये एकदम अशा दबंग पद्धतीनं झालेली. खरं तर जेव्हा निकाल लागले तेव्हा आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे सुखद धक्का म्हणा की एक महिला पुढे आली याचा याचा आनंद नक्कीच असतो, मग ती कुठल्याही विभागातली असल्या तरी. आणि त्यावेळी असं वाटत होतं की हां, स्नेहा दुबे ठीक आहे म्हणजे आल्या. पण ज्यावेळी तुम्ही काम चालू केलं आणि मधल्या काळातली जी तुमची मी धडक मोहीम ऐकली की अगदी तुम्ही रात्री एका पबच्या इथं तिथं गेलात आणि तो बंद केलात, आवाज आला तुम्हाला, नेमकं काय घडलं होतं? आणि त्या दिवसापासून मी आमच्या टीमला पण सांगायला लागले, आता स्नेहा दुबे नेक्स्ट एन्काउंटरला स्नेहा दुबे. ॲक्च्युली तो काळ गणपतीच्या आधीचा काळ होता आणि गणपती येणार म्हटल्यावरती रस्त्यांवरती खूप खड्डे झाले होते. पावसाळा सुरू होता आणि ते खड्डे बुजवण्याचं कामाची सुरुवात झाली होती. आणि आम्हाला थोडी कल्पना होती की आधीपासूनचे म्हणजे इतक्या वर्षापासून जे कॉन्ट्रॅक्टर महानगरपालिकेमध्ये काम करत आहेत त्यांच्या कामाचा दर्जा काय आहे आणि काय सगळी पद्धत आहे ही माहिती असल्यामुळे ते काम व्यवस्थित करतायत का, चांगल्या क्वालिटीचं काम करतायत का, दर्जेदार काम करतायत का, हे पाहणं एक लोकप्रतिनिधी म्हणून मला वाटलं की माझं कर्तव्य आहे, मला ते पाहिलं पाहिजे. आणि म्हणून हे काम रात्रीच्याच वेळी सुरू होतं, कारण की दिवसा रोडवरती ट्रॅफिक असते, त्याच्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्याची कामं बहुतेक रात्रीच्या वेळी चालतात. त्यामुळे रात्रीचं चालू असताना आम्ही ठरवलं की आपण अचानकपणे जायचं आणि बघायचं की कामं कशी चाललेली आहे. आणि त्यासाठी म्हणून आम्ही बाहेर पडलो होतो. आणि ते कामं बघत असताना त्या कामांमध्ये अनेक इरेग्युलरिटीज दिसून आल्या. म्हणजे ज्या पद्धतीने ज्या दर्जाचं काम होणं गरजेचं होतं त्या पद्धतीने होत नव्हतं. आणि त्याचा उपयोग हा झाला की त्या कॉन्ट्रॅक्टर्सना आम्हाला सांगता आलं की बाबा ह्यांनी चांगल्या दर्जाचं काम केलेलं नाही आहे, तर तुम्ही ह्यांना ब्लॅकलिस्ट करा किंवा ह्यांची बिलं काढू नका. तर हे सगळे नंतरचे परिणाम होते. पण हे सगळं करता करता आम्ही ते जो तुम्ही आता उल्लेख केला, पंखा फास्ट आणि विंग्स ऑफ फायर असे 2 पब आमच्या वसईमध्ये चालतात आणि त्यांना लीगली परमिशन 1 वाजेपर्यंतची आहे चालवण्याची, पण ते 4 वाजेपर्यंत चालायचे. बरं. आणि याच्या अनेक तक्रारी मलाही आधी आल्या होत्या. तिथल्या आजूबाजूच्या ज्या बिल्डिंग्स आहेत त्यांच्या तक्रारी आल्या होत्या. तिथून जी मुलं मुली मग मद्यपान करून बाहेर निघणं, मग त्यांची आपापसामध्ये भांडणं होणं वगैरे अशाही तक्रारी अनेकदा माझ्याकडे आल्या होत्या. रात्री बेरात्री म्हणजे 3-3 3:30 वाजता वगैरे असे फोन यायचे. त्याच्यामुळे ह्या सगळ्याची कल्पना होती. आणि ज्या वेळेला आम्ही तिथे गेलो त्यावेळेला 2:45 वाजले होते रात्रीचे आणि त्यावेळेला सुद्धा हे पब चालू होते. बरं. तर त्यामुळे म्हटलं की आता आपण इथे आलेलो आहोत, आता रात्रीचे 2:45 वाजलेत, 1 वाजता बंद करायला हवं, हे का नाही होते? तिथे कॉन्स्टेबल होते, त्यांना आम्ही विचारलं तर त्यांना काही उत्तर देता आलं नाही. म्हणून मग शेवटी आम्हाला आतमध्ये जावं लागलं. त्या कॉन्स्टेबल्सना घेऊन आम्ही आतमध्ये गेलो आणि मग ते जे काही झालं तिथे ते सगळ्यांनी म्हणजे सगळ्या माध्यमांवरती आलेलंच आहे. पण ते दरवाजे उघडायलाही तयार नव्हते. म्हणजे आतमध्ये घाबरून त्यांनी दरवाजे बंद केले होते. कस्टमर्स आतमध्ये होते, पण आम्ही कोणाही कस्टमरला आम्ही काही त्रास दिला नाही. आमची मागणी फक्त हेच होती की लीगली 1 वाजेपर्यंत तुम्हाला परमिशन आहे, 1 वाजता तुमचं बंद झालं पाहिजे. आपण बघितलं तर आपल्या ज्या गाड्या असतात किंवा साधी अंडा भुर्जीची गाडी असेल जी रस्त्यावर लावतो, तिथे जाऊन 11 वाजता पोलीस बंद करतात. मग हे पब का नाही बंद करत? तर अशा प्रकारची मागणी लोकांकडनं होती आणि हे गरजेचं होतं करणं. तर त्यामुळे लोकांच्या सुरक्षिततेसाठी आणि एक तिकडची संस्कृती वसईची खूप शांतताप्रिय लोक आहेत आणि अशा प्रकारचं एक कल्चर डेव्हलप होणं आणि त्यामध्ये मग तिकडची युवा पिढी हे, कारण की फक्त तिथे मद्यपानाचं असं नाही, तिथे अनेक ड्रग्ज ची विक्री होते वगैरे अशाही तक्रारी येत होत्या. त्याच्यामुळे ही कारवाई होणं गरजेचं होतं. आणि मला त्यावेळेला भीती वाटणं किंवा असं काही झालं नाही, कारण की लोकांनी ज्यासाठी निवडून दिले ते काम तर आपल्याला केलंच पाहिजे आणि हे काम त्या भाग आहे एका आमदार लोकप्रतिनिधीच्या कामाचा.